विदर्भाच्या भागात बळीराजा सध्या संकटात आहे. कधी पाऊस पडणार आहे विदर्भात? मोठा पाऊस कधी पडणार आहे यावर्षी? असं मोठं प्रश्न सध्या बळीराजा विचारत चाललेला आहे. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये अनेक शेतकरी बांधवांना त्यांच्या जिल्ह्यामधला हवामान हवा होता आणि अनेक भागामध्ये सध्या तरी कोरडे वातावरण आहे. अनेक शेतकरी आपल्याला बुलढाणा, अकोला तसंच अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामधून कमेंट करत आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये कधी पाऊस पडणार आहे या संदर्भातला अपडेट विचारत आहे. पण सध्या तरी जशी परिस्थिती बनत आहे, तर या परिस्थितीमध्ये विदर्भामध्ये पाऊस हा खूप जास्त कमी प्रमाणात पडणार आहे. पाऊस पडणार आहे असं आपण सांगत आहोत, पण हा पाऊस आपण विदर्भामध्ये 10 ते 20 किंवा 30% क्षेत्रामध्येच पडणार आहे, असं तुम्हाला सांगू इच्छितो. कारण हा पाऊस विदर्भामध्ये विखुरल्या स्वरूपात पडत आहे. विखुरल्या स्वरूपात पावसाचे सरी पडत आहेत आणि यामुळेच अशी परिस्थिती आपल्याला पाहायला दिसतोय. मान्सून संदर्भातला तुम्हाला अपडेट दिला तर मान्सून सध्या 9 जूनची रोजीची स्थिती आहे. यामध्ये महाराष्ट्राचा दक्षिण-पश्चिम भागामध्येच मान्सून बनलेला आहे. त्यानंतर विदर्भामध्ये 15 जून हा पूर्ण विदर्भामध्ये पोहोचून जातो, अशी परिस्थिती आपल्याला दिसतो. प्रत्येक वर्षी आपल्याला 15 जूनचा आधीच संपूर्ण विदर्भामध्ये मान्सून पोहोचताना दिसतो. यावर्षी पण उद्यापही 10 जूनच्या स्थितीमध्ये इथे दिसत नाही आहे. होऊ शकते उद्या मान्सून आणखी पुढे वाढेल. हवामान केंद्राकडून सध्या तरी याबद्दलचा अपडेट आलेला आहे आणि जसंच हा समोर वाढेल तर विदर्भाचा दक्षिण भागापासून चंद्रपूर गडचिरोलीपासून दरम्यान असंच समोर पुढे जाण्याची याची शक्यता निर्माण होत आहे. यावर आपण लक्ष ठेवून आहोत आणि निश्चितपणे तुम्हाला या मान्सून संदर्भातला अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या सॅटेलाईट इमेजला पाहून असं वाटतोय की विदर्भामध्ये सध्या तरी पाऊस कुठेही होत नाही आहे. आज पाऊस झालेला आहे, पण हा विखुरल्या स्वरूपात 1-2 ठिकाणी तालुक्यांमध्ये 1-2 तालुक्यांमध्ये नागपूर किंवा चंद्रपूरचा 1-2 तालुक्यांमध्ये पाऊस झालेला आहे. विखुरल्या स्वरूपात पावसाचे सरी पडत आहेत आणि या पावसाच्या सरीमुळे कुठल्याही भागामध्ये आपल्याला पेरणी योग्य वातावरण तयार होताना दिसत नाही आहे. हा पाऊस सध्या विदर्भामध्ये पडत आहे, पण काही भागामध्येच हा पाऊस पडत आहे. असं नाही आहे की सर्वच भागामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. जसा ज्याला आपण मोठा पाऊस म्हणतो, पेरणी योग्य पाऊस म्हणतो, तसं सध्या तरी विदर्भामध्ये परिस्थिती नाही आहे आणि शेतकऱ्यांनो जसा हा पाऊस पडत आहे, तर सध्या शेतीमध्ये कुठल्याही भागात पेरणी नाही करावी, असं या चॅनलच्या वतीनं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर सध्या तरी अशी परिस्थिती आपल्या विदर्भामध्ये बनलेली आहे आणि निश्चितपणे आहे. येणाऱ्या 15 तारखेनंतर काहीशी परिस्थिती बदलू शकते, पण यावर आपण सध्या तरी प्राथमिक अंदाजा देत आहोत. यावर आपण लक्ष ठेवून आहोत. मित्रांनो, जर आपण तुम्हाला ECMF-WFचा मॉडेल दाखवला आणि पावसासंदर्भातला विदर्भाचा अपडेट दिला, नेमकं काय अपडेट आहे पावसाचं, तर यामध्ये तुम्ही जर समोर पुढे बघितलं, तर उद्या दिवसभरामध्ये आपल्याला गोंदिया आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस होण्याचा अनुकूल वातावरण दिसणार आहे. सध्या गोंदियामध्ये उद्या पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे आपल्याला. समोर जर आपण पुढे बघितलं आणि तुम्हाला अंदाजा दिला, तर गोंदियामध्ये उद्या पाऊस होण्याचा अंदाजा आहे. इथे पाहू शकता गोंदियामध्ये उद्या बऱ्यापैकी भागात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. खास करून उत्तर भागामध्ये मध्य प्रदेशला साठलेले जे काही भाग आहेत त्या भागामध्ये सध्या तरी पाऊस होण्याचा अंदाजा दाट आपल्याला इथे पुढे दिसत आहे. आपण पाहू शकता इथे पाऊस होण्याचा अंदाजा आहे उद्या विदर्भाचा गोंदियाच्या भागामध्ये. नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे, पण काही भागामध्येच पाऊस पडणार आहे. असं नाही आहे की नागपूरचा संपूर्ण भागामध्येच पाऊस झालेला आहे, असं परिस्थिती नाही दिसणार आहे. चंद्रपूरमध्येही 1-2 ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा पाऊस विखुरल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी पाहायला आपल्याला 10 तारखेला भेटू शकते, अशी परिस्थिती आपल्याला पूर्वी विदर्भामध्ये दिसणार आहे. 11 तारखेला जर आपण बघितलं तर गोंदियामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये खास करून गडचिरोलीमध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे 11 तारखेपासून. चंद्रपूरच्या भागात सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे. चंद्रपूरचे जर आपण तालुके बघितले तर तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस होताना दिसणार आहे.
दरम्यान आपण जर इथे डिटेलमध्ये बघितलं तर डिटेलमध्ये चंद्रपूरमध्ये पाऊस होताना आपल्याला दिसत आहे. तर अशी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये चंद्रपूरच्या भागामध्ये आपल्याला दिसणार आहे. समोर आपण जर समोर बघितलं 11 तारखेला आणखी काय परिस्थिती असणार आहे पावसासंदर्भातली, तर यामध्ये आपण जर समोर पुढे-पुढे बघितलं आणि काहीसा पावसाचा परिणाम नागपूरमध्ये दिसतोय आणि अमरावतीच्या उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी एखादी ठिकाणी पावसाचे ढग बनू शकतात. बाकी इकडे शेगावच्या भागामध्ये हलका पावसाचा ढग 1-2 ठिकाणी बनू शकतात. बाकी पाऊस होण्याचा शक्यता 11 तारखेला जास्त दिसत नाही आहे विदर्भाचा पश्चिम भागामध्ये. समोर आपण जर बघितलं आणि 12 तारखेची परिस्थिती तुम्हाला दाखवली, तर 12 तारखेला विदर्भामध्ये अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. वाशिममध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूरच्या उत्तर भागामध्ये दरम्यान काटोल आणि त्याचा आसपासचा गावांमध्ये पाऊस पडू शकते. हिंगणघाटमध्ये हलके पावसाचे ढग बनू शकतात आणि गोंदियामध्ये हलक्या पावसाचे सरी पाहायला आपल्याला भेटू शकते. हा पाऊस सर्वत्र नाही, पण 1-2 तालुक्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. सध्याच्या काळामध्ये 12 तारखेला अशी परिस्थिती आपल्याला इथे पुढे दिसत आहे. तर अशी परिस्थिती पुढच्या 3 दिवसांमध्ये विदर्भामध्ये राहण्याची शक्यता दिसत आहे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये. तर निश्चितपणे यावर आपण लक्ष ठेवून आहोत आणि निश्चितपणे तुम्हाला 24 तासाआधी आणि 48 तासाआधी अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. अद्यापही शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करावी नाही, कारण हा पाऊस सध्या तरी आपल्या विदर्भामध्ये विखुरल्या स्वरूपात पडत आहे. तर निश्चितपणे यावर आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद.